नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता चौथी आपल्या सभोवतालचे जग या पाठ्यपुस्तकातील आपले शरीर या पाठावर आधारित महत्त्वाचा स्वाध्याय। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा व सर्व विषयांची तयारी करण्यासाठी स्कॉलर एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वतोपरी मदत करत आहे। आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्कॉलर एज्युकेशन यूट्यूब चॅनल व सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन शैक्षणिक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील। पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण या पाठावर आधारित काही महत्त्वाचे मुद्दे अभ्यासणार आहोत। पहिला आहे महत्त्वाचे मुद्दे। शरीराचे अवयव बाह्य अवयव आणि आंतरेंद्रिय असे दोन प्रकारचे असतात। बाहेरून दिसणाऱ्या अवयवांना बाह्य अवयव म्हणजेच बाह्येंद्रिय म्हणतात। हात व पाय ही कर्मेंद्रिय आहेत। डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही ज्ञानेंद्रिय आहेत। ज्ञानेंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते। शरीराच्या आत असणाऱ्या आणि बाहेरून न दिसणाऱ्या अवयवांना आंतरेंद्रिय म्हणतात। आंतरेंद्रिय व त्यांची कार्ये। मेंदू माहिती साठवतो आणि विचार भावना नियंत्रित करतो। हृदय शरीरभर रक्त खेळते ठेवते। फुफ्फुसे शरीराला ऑक्सिजन पुरवतात। यकृत अन्नाचे पचन करण्यास मदत करते। जठर अन्न घुसळून पचनास सुरुवात करते। अन्ननलिका अन्न तोंडातून जठरात नेते। लहान आतडे अन्नाचे पचन पूर्ण करून पाणी व पोषक तत्वे शोषते। मोठे आतडे न पचलेल्या अन्नातील पाणी शोषते। मलाशय मल काही काळ साठवून ठेवतो। गुदद्वार मल शरीराबाहेर टाकतो। परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे। हात व पाय कर्मेंद्रिय आहेत। डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ज्ञानेंद्रिय। मेंदू माहिती साठवणे। हृदय रक्ताभिसरण। फुफ्फुसे ऑक्सिजन पुरवणे। जठर अन्न घुसळणे। लहान आतडे पोषक तत्वांचे शोषण। मोठे आतडे पाणी शोषणे। यकृत पचनास मदत करणे। अन्ननलिका अन्न जठरात नेणे। मलाशय मल साठवणे। गुदद्वार मल बाहेर टाकणे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पाठावर आधारित महत्त्वाचे स्वाध्याय पाहूयात। महत्त्वाचे प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न आपण पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, शरीराच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या अवयवांना काय म्हणतात? आंतरेंद्रिय, बाह्य अवयव, स्नायू, हाडे। उत्तर आहे बाह्य अवयव। पुढचा प्रश्न, हात व पाय यांना काय म्हणतात? ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, आंतरेंद्रिय, हाडे। अचूक उत्तर आहे कर्मेंद्रिय। खालीलपैकी ज्ञानेंद्रिय कोणते आहे? हृदय, जठर, डोळे, यकृत। उत्तर आहे डोळे। खालीलपैकी आंतरेंद्रिय कोणते? कान, नाक, मेंदू, त्वचा। अचूक उत्तर आहे मेंदू। मेंदू कोठे असतो? छातीत, पोटात, कवटीमध्ये, पायात। उत्तर आहे कवटीमध्ये। माहिती साठवण्याचे काम कोणते इंद्रिय करते? हृदय, मेंदू, जठर, फुफ्फुस। अचूक उत्तर आहे मेंदू। हृदयाचे मुख्य कार्य काय आहे? अन्न पचवणे, श्वसन करणे, शरीरभर रक्त खेळते ठेवणे, वास ओळखणे। उत्तर आहे शरीरभर रक्त खेळते ठेवणे हे हृदयाचे मुख्य कार्य आहे। फुफ्फुसांचे मुख्य कार्य कोणते? रक्त तयार करणे, ऑक्सिजन पुरवणे, अन्न साठवणे, पाणी शोषणे। अचूक उत्तर आहे ऑक्सिजन पुरवणे। अन्न प्रथम कुठे पोहोचते? मोठे आतडे, जठर, हृदय, फुफ्फुस।
अचूक उत्तर आहे जठर. जठरात काय होते? रक्त तयार होते, अन्न घुसळले जाते, हवा साठते, पाणी शोषले जाते. अचूक उत्तर आहे अन्न घुसळले जाते. अन्नाचे पचन पूर्ण होऊन पोषक तत्वे कुठे शोषली जातात? मोठे आतडे, लहान आतडे, जठर, हृदय. अचूक उत्तर आहे लहान आतडे. न पचलेल्या अन्नातील पाणी कुठे शोषले जाते? जठर, लहान आतडे, मोठे आतडे, फुफ्फुस. अचूक उत्तर आहे मोठे आतडे. मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागाला काय म्हणतात? जठर, मलाशय, यकृत, मेंदू. अचूक उत्तर आहे मलाशय. मल शरीरातून कोणत्या अवयवातून बाहेर टाकला जातो? अन्ननलिका, गुदद्वार, जठर, फुफ्फुस. अचूक उत्तर आहे गुदद्वार. अन्न जठरात कोणत्या नळीद्वारे पोहोचते? रक्तवाहिनी, अन्ननलिका, श्वासनलिका, मज्जारज्जू. उत्तर आहे अन्ननलिका. अन्नाचे पचन करण्यास कोणता अवयव मदत करतो? यकृत, कान, डोळे, त्वचा. अचूक उत्तर आहे यकृत. खालीलपैकी बाह्य अवयव कोणता? जठर, यकृत, त्वचा, हृदय. अचूक उत्तर आहे त्वचा. जीभ हे कोणत्या प्रकारचे इंद्रिय आहे? ज्ञानेंद्रिय, अंतरेंद्रिय, कर्मेंद्रिय, हाड. अचूक उत्तर आहे ज्ञानेंद्रिय. खालीलपैकी कर्मेंद्रिय कोणते? हात, नाक, कान, डोळे. उत्तर आहे हात. हृदय व फुफ्फुसे शरीराच्या कोणत्या भागात असतात? पोटात, कवटीत, छातीत, हातात. उत्तर आहे छातीत. बरगड्यांचे मुख्य कार्य काय आहे? अन्न पचवणे, हृदय व फुफ्फुसांचे संरक्षण करणे, रक्त तयार करणे, चालणे. उत्तर आहे हृदय व फुफ्फुसांचे संरक्षण करणे. खालीलपैकी ज्ञानेंद्रिय नाही ते कोणते? कान, डोळे, हृदय, नाक. उत्तर आहे हृदय. शरीराच्या आत असणाऱ्या आणि बाहेरून न दिसणाऱ्या अवयवांना काय म्हणतात? बाह्य अवयव, आंतरेंद्रिय, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये. उत्तर आहे आंतरेंद्रिय. खालीलपैकी कोणता अवयव रक्त शुद्ध करण्यासाठी आवश्यक ऑक्सिजन पुरवतो? मेंदू, फुफ्फुस, जठर, मोठे आतडे. उत्तर आहे फुफ्फुस. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? मेंदू माहिती साठवणे, हृदय अन्न घुसळणे, जठर रक्त खेळते ठेवणे, लहान आतडे श्वसन करणे. अचूक उत्तर आहे मेंदू माहिती साठवणे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा. पुढील व्हिडिओ आहे ग्रह व तारे. या पाठावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात.